हॅलो फ्रेंड्स, रुहीज किचनमध्ये स्वागत आहे। आज सुंदर एक टेस्टी वेगळी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। चॉकलेटचे सँडविच आहे। लहान मुलांसाठी खूप टेस्टी आणि आवडीचा विषय आहे। सगळ्यांनाच आवडू शकतो, पण लहान मुलांचा फेवरेट अशी एक रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। टिफिनसाठी पटकन होणारी, ब्रेकफास्टसाठी पटकन होणारी लहान मुलांची ही चॉकलेट सँडविच रेसिपी सुरू करूया आता। इथे मी ब्रेडचे स्लाइस घेतले, त्याची साईडची कडा असते ती आपण अशी काढून घेतलेली आहे। आता इथे मी न्यूटेलाचं चॉकलेट घेतलेलं आहे आणि ते आपण आपल्या ब्रेडला छानपैकी लावून घेऊया। सगळ्याच ब्रेडला लावायचा नाही आहे, आपल्या ब्रेडच्या एका स्लाइसला आधी असे लावून घ्यायचे। एक साईडच्या स्लाइसला लावून घ्यायचे, जे सँडविच आपण बनवणार आहोत त्याच्या एक साईडलाच लावून घ्यायचं आहे। पूर्ण व्यवस्थित असं आपण सगळीकडे छानपैकी ते स्प्रेड करून घेऊया। पटकन होणारी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे, मुलांची ऑल टाईम फेवरेट आहे। त्यामुळे जर टिफिन करायला उशीर झाला, काय करायचं लक्षात येत नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। मुलं आवडीने सुद्धा खातील आणि तुमचं सुद्धा काम पटकन होऊन जाईल। असं मी सगळीकडे दोन स्लाइसना मी लावून घेतलेले आहे। मी 2 सँडविच तुम्हाला असे करून दाखवते। आता एक पॅन घेतलाय, त्याच्यावरती पूर्णपणे बटर आपण सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। बटर थोडं जास्त लावून घ्यायचं आहे, कारण का आपल्याला थोडे आपले ब्रेड हे टोस्ट करायचे आहेत। आता जिथे आपण न्यूटेला लावलेला होते ते 2 स्लाइस आपण आधी घेऊया आणि दुसरे 2 स्लाइस घ्यायचे आहेत, ते आपल्याला विदाउट न्यूटेला लावलेले आपण घेतलेले आहेत आणि ते सुद्धा आपण दोन्ही साईडनी बटर लावून ते छानपैकी क्रिस्पी करून घ्यायचे आहे। आणि ज्या साईडला आपण चॉकलेट लावलेलं आहे ते साईड आपण एकच साईड आपण बटर करून घ्यायची आहे, टोस्ट करून घ्यायची आहे। इथे आता दोन्ही साईडला आपण बटर लावून दोन्ही साईडनी या स्लाइस आपण शेकवून घेऊया। झटपट होणारी रेसिपी आहे, त्यामुळे पटकन होऊ शकते। आणि अजून चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सगळ्यात आधी चॅनल सबस्क्राइब करा। आपली रेसिपी होईपर्यंत आपलं चॅनल सुद्धा सबस्क्राइब होईल। आता दोन्हीकडे छान टोस्ट करून झालेले आहेत। आता आपण हे आपले सँडविच असे एकमेकांवरती कव्हर करून छानपैकी शेकवून घेऊया। आता अशा पद्धतीने मी आपले सँडविच असे स्लाइस केलेले आहेत आणि जे मी हर्षीजचे चॉकलेट सिरप घेतलेलं आहे आणि ते आपण ह्याच्यावरती असं स्प्रेड करून घेऊया। दिसायलाही खूप सुंदर दिसतं आणि खायला अजून त्याची टेस्ट वाढते। अशा पद्धतीने सिंपल सोपं आपलं हे चॉकलेट सिरप टाकल्यानंतर टेस्ट वाढलेली तर आहेच आणि सुंदर अशी टेस्टी आपली यम्मी एकदम खूपच पटकन होणारी सुंदर अशी ही रेसिपी तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। तुम्ही ही रेसिपी ट्राय करा, तुमची कशी बनते तीही मला सांगा। साधी सोपी पटकन होणारी जरा वेगळी अशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली, त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा।